बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी अंधळी कोशिंबीर, भाग 7. धनराज पाळण्यावर बसला होता. बडी भाभी दूर भिंतीजवळ बसली होती. संध्याकाळच्या उदास सावल्या गच्चीवर पडल्या होत्या. अस्वस्थ करून सोडणारं वातावरण पसरलं होतं. कोणीच काही बोलत नव्हतं. खूप वेळानं बडी भाभी म्हणाली, उठा भाई, आता थोडं जेवून घ्या. धनराजच्या ते कानातच शिरलं नाही. गुडघ्यात मान घालून तो बसला होता. बडी भाभी अस्वस्थ झाली होती. दुपारपासून भाई त्या पाळण्यावर बसले होते. गच्चीच्या एका बाजूने येणारा चमेलीचा वेल पाळण्यापर्यंत आला होता. त्यामुळे संध्याकाळ तिथे गडद झाल्यासारखी वाटत होती. भाईंच्या चेहऱ्यावर दुःखाच्या रेषा अशाच ठळक झाल्या होत्या. भाभीला वाटत होतं भाईने खूप खूप रडावं म्हणजे ते मोकळे होतील. पण त्यांच्या चेहऱ्यावरची रेषा पण हलत नव्हती. हे आज नव्हे तर 1.25 महिना चाललं होतं. भाईंचे शब्द हरवले होते. दृष्टी शून्य झाली होती. घरातलं त्यांचं अस्तित्व होतं की नव्हतं असं झालं होतं. बडी भाभीच्या डोळ्यांसमोर अनेक सुखदुःखाचे प्रसंग उभे राहिले. शेवटचा प्रसंग ठळकपणे उभा राहिला. त्या दिवशी अशीच संध्याकाळ होती. पुष्पा गच्चीवर मुलांचा खेळ पाहण्यात गुंतली होती. रामबाई तांदूळ निवडत होती. बडी भाभी पाळण्यावर बसून पुष्पाच्या केसात माळण्यासाठी अबोलीचा गजरा करीत होती. माताजी गच्चीवर कधीच येत नसत, कारण ती एका बाजूलाच होती आणि बडी भाभीच्या वैधव्याचं दर्शनही नको म्हणून या गच्चीकडे त्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे पुष्पा, नानी आजी, बडी भाभी, रामबाई यांची वेगळी अशी मैफल रंगायची. हरिबाईचं लग्न झाल्यापासून ललिता आणि माताजींची गट्टी चांगलीच जमली होती. ललिता घरात आली तीच मुळी तोऱ्यात. श्रीमंत बापाची लाडकी लेक, सौंदर्यवती, अगदी माताजींना हवी होती तशीच. पसंतही त्यांनीच केली होती. हरिबाईंनी मान वर उचलून मुलीकडे पाहिलं नव्हतं आणि जेव्हा पाहिलं तेव्हा ते चकित झाले होते. कशी आहे ललिता हरिबाई? बडी भाभीनं विचारलं. बडी भाभी, आता काय सांगायचं, माझ्याकरता ती आहे असं कधी वाटणारच नाही. तिच्यासाठी मी राहीन जन्मभर. मला नाही कळलं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. बडी भाभी, वाटायचं आपल्यावर खूप प्रेम करणारी साधी गृहिणी हवी, अगदी पुष्पासारखी, घराला घरपण आणणारी. पण ललिताला पाहिल्यावर वाटलं लक्षण काही ठीक नाही. पण माताजींसमोर बोलण्याची प्राज्ञा नाही. अहो पण हरिभाई, लग्न तुम्हाला करायचंय, तुमच्या जीवनात आनंद फुलवायचा आहे, तेव्हा तुम्ही विचार करा. बडी भाभी, सगळं पक्क करून मला कळवण्यात आलंय, तेव्हा आता विचार करायचाच नाही. आता अविचार काय आणि विचार काय सारखाच. वाईट वाटतंय ते एवढंच, एका आईला मुलाचं सुख ओळखता आलं नाही आणि एका पत्नीला पतीचं सुख ओळखता येणार नाही. अगं, तू तिच्या डोळ्यातच पहा, वाटतंय रूपगर्विता सम्राज्ञी आपल्या समोर उभी आहे. पण हरिभाई, पूर्ण आयुष्य तुम्हाला काढायचंय, तेव्हा विचार तुम्ही करा. हवं तर अविचारी व्हा, पण लग्न न होईल असं करा. पिताजींना सांगा, भाईंना सांगा. कोणाला सांगून काही उपयोग नाही. स्वतःचं लग्न स्वतः जमवणाऱ्या भाईंच्या आयुष्यात ती वैरीण म्हणून उभी राहिली. आता दुसऱ्या मुलावर असा सूड की जन्मभर त्यानं जळत राहावं. आणि पिताजी काय करतील? मनात जपून उराशी बाळगून त्यांनी बडेभाईंवर प्रेम लपूनच ठेवलं ना. आज ते पहिलेच त्रस्त आहेत, थकलेले आहेत. ते आता पराजित योद्ध्याप्रमाणे जीवनाच्या रणांगणात होऊ नये इतके पराजित झाले आहेत. काय सांगू मी त्यांना? माझ्या पराजित जीवनाचा आरंभ की माझ्या भावनांची राख रांगोळी? दिवसेंदिवस विरक्त होत असलं त्यांचं मन अधिकच विरक्त होईल. भाईंविषयी, पुष्पाविषयी किती वाटतं त्यांना, पण काय करू शकले ते?
हे आणि असंच कितीतरी वेळ हरी बोलत होता. पुष्पाजवळ बोलताना तो म्हणाला, भाभी, तू घरात आलीस आणि मला लक्ष्मणाची जाणीव झाली. आम्ही भाऊ होतोच, पण तू त्यात अधिक आपलेपणा ओतलास. घराचं घर पण वाढवलंस. भाभी, आता पुढचं काय करू? हे घर आता घर राहणार नाही. सर्वांना जळायचंय. माझ्यासाठी पुन्हा एकदा तुला खूप त्रास सहन करावा लागेल. भाभी, तू शिकली होतीस. इथं तर सारा नन्नाचा पाढा. हरिभाई, तुम्ही एवढं निराश होऊ नका. कदाचित उगाचच तुमचं मन शंकित झालं असेल. असा पूर्वग्रह दूषित करून संसाराला सुरुवात करू नका. माझं मन शंकित झालंय, खरंच झालंय. भाभी, तुम्ही आलात, प्राजक्ताचा सडा पडला. तुमच्या हसण्यानं या घरात सुख समाधानाची बरसात झाली. आता तसं होणार नाही. पण एकच सांगतो भाभी, कधी काळी काही चुका घडल्या तर, घरात अशांतता निर्माण झाली तर तुमच्या मागे उभा राहीन याचा विश्वास बाळगा. आणि ललिता धनसंपदेसह पदन्यास करत आली. माताजी खुश झाल्या. पिताजी बिचारे पाहतच राहिले. तिच्या गळ्यातल्या लखलखत्या हिऱ्यांनी सर्वांचे डोळे दिपले. पुष्पाच्या गळ्यात केवळ मंगळसूत्र, तर ललिता सोन्याच्या भारानं वाकत होती. पुष्पासमोर उभी राहताना ती अशी दिमाकात उभी राहिली की पुष्पा बिचारी खाली पाहायला लागली. ललिता, पुष्पा भाभी मॅजिस्ट्रेट होत्या बरं. शिक्षणाचा गंध नसल्या ललितानं त्यातलं काही मनावर घेतलं नाही. आणि तुला माहीत नसेल, त्याला म्हणायचं होतं, माताजीनं तुला कल्पना दिली नसेल, माझी एक बडी भाभीही आहे, अतिशय श्रीमंत आहे. ललिताच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह उभं राहिलं. बडी भाभी एकटीच त्या खोलीत राहते, का माहीत आहे? ललिता प्रथमच घरी आली होती. पाहुणे मंडळी खालच्या दिवाणखान्यात थांबली होती. माताजी नव्यानं सर्वांची ओळख करून देण्यापेक्षा घरातल्या किमती वस्तूंचं प्रदर्शन करण्याकरता तिला एकटीला घेऊन आली होती. हरीच्यानं राहावलं नाही. वस्तूपेक्षा माणसांची ओळख करून देणं त्याला महत्त्वाचं वाटत होतं. हरी म्हणाला, ऐक ललिता, बडी भाभी कारावासात आहे. तिला इकडे येण्याला मज्जाव आहे. कारण तिला वेड लागले ना? ललितानं चटकन वाक्य पूर्ण केलं. माताजीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत तो म्हणाला, हो, वेड लागलंय. मग त्यांना पागलखान्यात का ठेवत नाहीत? ललिता, मर्यादेनं वागावं. मोठ्या माणसांसमोर असं बोलू नये हे तुझ्या आईनं सांगितलं नाही तुला? हरिभाई, पुष्पा एकदम म्हणाली. चल ललिता. माताजी तिला हाताला धरून बाहेर घेऊन गेल्या. त्या गेल्यावर पुष्पा म्हणाली, हरिभाई, माझी शपथ आहे, तुम्ही नव्या भाऊशी असं वागलात तर साऱ्या जगाशी भांडण झालं तरी दोघांचं भांडण होऊ नये यासाठी दोघांनीही प्रयत्न करायला हवेत. पण पुढे कधी हरिभाईंचा आवाज आला नाही. कधी ते रागावले नाहीत, रुसले नाहीत की जोरात बोलले नाहीत. हरिभाई, एकदम बदललात तुम्ही. एक दिवस पुष्पा म्हणाली, तुम्हाला अपेक्षित असाच बदललो ना मी. पण तुम्ही तर पुरुषार्थ गेल्यासारखे, पराजित झाल्यासारखे एकदम बदललात. तसंच घडवायचं होतं मला स्वतःला. शिक्कामोर्तब झालं, बरंच झालं. पण असं एवढं एकाएकी कसे बदलू शकलात? ललिताने माताजींचा आदर्श ठेवला, मी पिताजींचा ठेवला, संपलं. पुष्पाला बोलण्यासारखं काही नव्हतंच. हळूहळू पिताजी कामातून निवृत्त झाले. धनराज कोर्ट कचेरीच्या कामाने पुण्याला महिना 15 दिवसांसाठी जात होते. प्रथम दर्शनी सारं ठीक वाटत होतं. पण ललिता एकही संधी सोडत नव्हती की पुष्पाला ज्यायोगे दुखवता येईल. पुष्पाच्या शब्दाला माताजी सोडून सर्वच मानतात हे तिच्या लक्षात आल्यावर त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. बडी भाभीला सारं काही काल घडल्यासारखं आठवत होतं. त्या दिवशीचा प्रसंग तर अजन्म कोरला गेला होता. भाईनं हे सांगावं की न सांगावं हा विचार करत बडी भाभी केव्हाची उभी होती. त्या दिवशी दुपार टळून गेली होती.
मुलं अंगणात खेळत होती. भाई कामासाठी पुण्याला गेले होते. ते 2-3 दिवसांनी येणार असं पत्रही आलं होतं. ते वाचून झाल्यावर मुलांचा खेळ पाहत ती उभी राहिली. पाहता पाहता त्यात दंग झाली आणि एकदम माताजींची जोरात हाक ऐकू आली, पुष्पा! त्या हाकीतील भयानकता सर्वांना जाणवून गेली. पुष्पाला हलवत रामबाई म्हणाली, भाऊजी, माताजी बोलावत आहेत. पुष्पाला नवल वाटलं. डोक्यावरचा पदर सारखा करत ती बैठकीच्या खोलीत गेली. नेहमीप्रमाणे त्या पलंगावर बसून पान चगळत होत्या. शेजारी ललिता बसली होती. पुष्पाला कल्पना येईना. ती दारातच थबकली. आत ये. ती जरब ऐकून ती उभ्या जागी शहारली. बडी भाभी भिंतीच्या आडोशानं उभी राहिली. रामबाई घाबरलीच. पुष्पा खाली मान घालून उभी राहिली. तिच्या मनात आलं, आज आपण आरोपी म्हणून कोर्टात हजर आहोत. निरपराध आरोपी म्हणून. ती मनातच हसली. 7 वर्षे ओलांडली तरी अजून कोर्टाची कल्पना जात नाही म्हणजे काय? तू आता गच्चीत उभी होतीस? पुष्पाला पुन्हा हसू आलं. हो. मग अंगणात त्या रामसिंगच्या घरातला दिनेश दिसला असेल? हो, दिसला ना. सुट्टीवर आलाय वाटतं. रोज तू त्याला पाहतेस? हो, दिसतो मला. कधी कधी हसतोही. मी कोर्टात होते ना, तेव्हा नुकताच पास झाला होता वकिलीची परीक्षा. प्रथम माहीत नव्हतं ना तो इथलाच म्हणून. पाहिलंत माताजी? ललिता म्हणाली. पण त्यात काय झालं? पुन्हा तोंडवर करत विचारतेस? मला काही कळलं नाही. आपल्याला काय म्हणायचे ते? मला कळलंय की तो मुलगा तुझा मित्र होता आणि तुझं त्याच्यावर प्रेम होतं आणि म्हणूनच कधी आपल्या चुलत्याकडे न येणारा दिनेश 15 दिवस इथेच आहे. माताजी, आपण काय बोलता हे? खरं तेच सांगते. मी पाहिलंय तुला त्याच्याशी बोलताना. पुष्पाच्या डोळ्यांसमोर माताजींचं आणखी एक रूप उभं राहिलं. तिला वाटलं ओरडून सांगावं की तुम्ही मूर्ख आहात. तुमचे विचार बुरसटलेले आहेत. तुम्हाला मी नकोय म्हणून हा नवा डाव तुम्ही सुरू केलाय. ललिताच्या सहाय्यानं. पुष्पा शांतपणे म्हणाली, ललिता, हा सारा तुझा डाव आहे. मी तुझं काय केलंय माहीत नाही, पण आल्यापासून तू माझा उगीच द्वेष करत आहेस. सांग, मी काय केलंय तुझं? तुझं सौंदर्य मागितलं? तुझा पैसा मागितला? मग तू हा कट का रचलास? पुष्पा भाभी, हे सारं मीच नव्हे तर सारे लोक म्हणतात. लोक म्हणजे कोण? लोक म्हणजे आम्ही नाही, बाकी सारे लोक. माताजी, 7 वर्षात मी तुम्हाला काय त्रास दिला बरं? मला हवी ती शिक्षा द्यायची होती. मला जाळून टाकायचं होतं, पण माझ्या छोट्या संसारात संशयाची आग लावून तुम्ही काय मिळवलं? काय मिळवलं तुम्ही? पुष्पाला स्वतःला भावनावेग असह्य झाला. ती धावतच बाहेर निघून गेली. बडी भाभी कधी नव्हे ती आत आली आणि अगदी माताजींच्या डोळ्याला डोळा भिडवत म्हणाली, तुम्ही आई आहात की राक्षसीन? खरोखरीच तिची चूक घडली असती तरी तिला पोटाशी घेऊन तिची चूक सावरायला हवी होती तुम्ही. रामबाई, माताजी ओरडल्या. बडी भाभी येऊन काही बोलेल ह्याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यामुळे माताजी चमकल्यात. रामबाई आत आली. पांढरं कपाळ पाहायचं नाही मला. सांग तिला. नाही रामबाई, मी जाणार नाही. या बाईला धडा शिकवल्याशिवाय मी जाणार नाही. जा रामबाई, पिताजींना बोलावं. त्यांनाही कळू दे घरात किती आणि कसं चाललंय ते. पण पुढे काही न बोलता ती पिताजींच्या खोलीकडे धावत गेली. पिताजी त्यावेळी हातात स्मरणे घेऊन जप करत होते. बडी भाभीचा आलेला राग मावळला. तिला वाटलं, ह्या देवपुरुषाला आणखी कष्ट कशाला द्यावेत? घरातून विरक्त झालेल्या माणसाला पुन्हा घरगुती कलहात का ओढावं? ती तशीच फिरली आणि पुष्पाच्या खोलीत आली. पुष्पा भिंतीला टेकून बसली होती. शून्य डोळ्याने ती जमिनीकडे पाहत होती. बडी भाभीने धावत जाऊन पुष्पाला जवळ घेतलं. तिच्यावर अश्रूंचा अभिषेक केला. पुष्पा, पुष्पा! बडी भाभी साद घालतच होती.
पुष्पा मात्र अगदी तटस्थ मनाने बसली होती. पुष्पा, बोलत का नाहीस? आता बोलण्यासारखं काय उरलंय बडी भाभी? पण सांगू, आता भाई आले की तू नवीन घरी जा. नवीन घर? भाभी, नवीन घर करायचं हं? आता तसंच करावं लागेल. पण वाटलं नव्हतं माताजी इतक्या खालच्या पातळीवर येतील. कोणाची पातळी मोजायची आपल्याला गरजच नाही बडी भाभी. हे सारे भोग नशिबात असतील म्हणूनच त्यांना अशी बुद्धी झाली ना. जाऊ दे, तुमची नवीन घराची कल्पना पटली मला. जाऊ द्या, मनाला लावून घेऊ नका. इथलं वास्तव्य संपलं भाभी. झालं ते ठीकच झालं. केव्हा तरी आपण होऊन जाता आलं नसतं. आता निमित्त मिळालं. पुष्पा, ह्या घरची सगळी माणसं चांगली आहेत. केवळ माताजी. जाऊ द्या बडी भाभी, प्रत्येकालाच काहीतरी दुःख असावं लागतं. पण त्यांनी केवळ माझ्यावर सूड उगवला नाही, आम्हा दोघांच्या प्रेमाला सुरुंग लावला. यामुळे क्षणोक्षणी संशयाच्या ठिणग्या उडून एक दिवस संसार उद्ध्वस्त होईल. भाई तसे नाहीत पुष्पा, त्यांच्यासारखा माणूस नाही. हो, म्हणूनच वाईट वाटतं बडी भाभी. खूप वेळ बडी भाभी बोलत होती. जाता जाता बडी भाभी म्हणाली, पुष्पा, बघ हं, विसरू नकोस. नवीन घराचं लक्षात ठेव. खूप झालं आता. बडी भाभी गेल्यावरही पुष्पा विचार करीत होती. अत्यंत अस्वस्थ झाली होती. एकीकडे मनापासून प्रेम करणारे भाई, तर दुसरीकडे मुलाचं सारं सुख ओरबडून घेणारी आई. बडी भाभीचा छळ संपत नाही. विजय, हरी काही करू शकत नाहीत. पिताजी तर घरात असून नसून सारखेच. एरवीचा कोणता प्रश्न असता तर तिने जीवाच्या करारानं सोडवलाही असता. पण कलंकित म्हणून एकदा म्हटल्यावर संसाराच्या पावित्र्याची कल्पनाच संपते. निष्ठेवर आधारित असलेला जीवनाचा अर्थ संपतो, आणि जेव्हा हा अर्थ संपतो तेव्हा जीवनाचं प्रयोजनही संपतं. जीवनाचं प्रयोजन संपतं. ह्या विचारावर येताच पुष्पाला एकदम कसं तरी झालं. कोर्टात केस हाताळताना आत्मघाताला प्रवृत्त झाल्या आणि नंतर वाचलेल्या स्त्रीला ती केवढा तरी उपदेश करायची. जे जीवन आपण देऊ शकत नाही ते घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. आत्मघात म्हणजे मनाचा पराभव. आत्मघात म्हणजे जीवनापासून दूर पळणं. आत्मघात म्हणजे दैवी प्रदत्त जीवनाचा निराशावाद, अपमान. कोर्टात वापरल्या शब्दांना काही अर्थ नव्हता. ते शब्द आपण आपल्याला येतात म्हणून वापरत होतो की त्या शब्दाचा अर्थ जाणून वापरत होतो. पुष्पाच्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. अनुभूतीशिवाय येणारे पोकळ शब्दच आपण वापरतो असं तिला वाटलं. आजच्या परिस्थितीत कलंकित म्हणून जीवन जगण्यापेक्षा आपण आत्मघाताकडे झुकतो आहोत का? आपले शब्द आपण गिळून टाकतो आहोत का? तिच्याच मनाला तिने प्रश्न केला. केवळ कलंकित जीवनामुळे इतरांची मनं कलुषित होऊ नये म्हणून. दुसऱ्या मनानं उत्तर दिलं, कधीकधी जीवन जगण्यानं, अट्टहासानं जगण्यानं जे साध्य होत नाही ते मरणानं होतं. कधीकधी जीवनापेक्षा मरणच श्रेष्ठ असतं. या तिच्या दुसऱ्या प्रबल मनानं दिलेल्या उत्तरानं तिला समाधान झालं आणि मनाशी काहीतरी निश्चय करून ती झोपली. बडी भाभी खूप उशिरापर्यंत पुष्पाचा असला दिवा पाहत होती. पण जेव्हा तिनं डोकावून पाहिलं तेव्हा पुष्पा पुस्तक वाचताना दिसली. नंतर दिवा बंद केल्याचं पाहिलं, पण बडी भाभीला पुष्पाच्या मनातल्या गोंधळाचं लक्षात आलं नाही. तिला वाटलं 7 वर्षात अनेक प्रकारचा मानसिक छळ सोसणाऱ्या पुष्पानं ही गोष्टही शांततेनं पचवली असावी आणि या विचाराला दृढता आली. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती सहजतेने वावरताना दिसली तेव्हा नेहमीप्रमाणे पुष्पा उठली होती. अगदी शुक्राची चांदणी निस्तेज होत होती तेव्हा रामबाई सडा टाकत होती. पुष्पानं रांगोळी काढली. दिवाळीत रंग भरून अनेक रांगोळ्या काढतात तशा अनेक रांगोळ्या काढल्या. पाहता पाहता रविराजनं प्रसन्न मनानं अंगणात पाऊल ठेवलं आणि आनंदाच्या लहरी आकाशावर उठल्या. रविराजच्या हसण्यातून किरणांची शुभ्र फुलं साऱ्या वातावरणात उधळली. बडी भाभीच्या मनात आलं, अंगण झाडलेलं असेल,
सडा टाकून सुचिरभूत केलेलं असेल, त्यावर रांगोळी काढलेली असेल तर कोणाला थुंकावंसंही वाटत नाही. ही कोणाची तरी वाक्य कदाचित खरी असतील, कदाचित खोटी असतील, पण पावित्र्याच्या मूर्तीवर शिंतोडे उडवायला अज्ञ लोकांना काही वाटत नाही हेही तितकंच खरं. बडी भाभीला पाहताच पुष्पा मनापासून हसली. जणू काही घडलंच नव्हतं असं. आज तर दिवाळीला आमंत्रण दिलंस? हो, आज वाटलं आनंदोत्सव करावा. एवढा आनंद कशासाठी? 15 दिवसानंतर आज उद्या हे येणार आहेत ना. अरे खरंच की. पुष्पानं लगबगीनं फुलांचे हार गुंपले. देवघरातल्या प्रत्येक तसबिरीला हारानं सजवलं. सारं कसं मंगलमय आणि पवित्र झालं. ललिताची आणि तिची स्वयंपाकघरात भेट झाली तेव्हा ती ललिताला म्हणाली, ललिता, आपण 2-3 भाज्या करायला सांगतो पंडितला. त्यापेक्षा एखादी पातळ भाजी केली तरी सर्वांना आवडेल आणि उसळ केली तर आवडेल. हो ना, मला सुद्धा वेगळं वेगळं खावंसं वाटतंय. अरे वा, म्हणजे काही आहे वाटतं. इतके दिवस कळवलंच नाहीस ते. पुष्पा भाभी, मुलं नसणाऱ्याची सावलीसुद्धा घेऊ नये म्हणत होत्या माताजी. खरं तर माताजी म्हणत होत्या की ललिता मनातलं बोलत होती कोण जाणे, पण पुष्पाच्या मनावर प्रचंड आघात झाला. आजवर तिला वाईट नव्हतं वाटत असं नव्हतं, पण त्यासाठी इतका आघात सहन करावा लागेल ह्याची कल्पनाही आली नव्हती. ह्या 2 महिन्यापासून तिला स्वतःला मातृत्वाची जाणीव झाली होती. वाटत होतं आई होणार आपण, पण ही बातमी गुप्त ठेवावी असं तिला उगीचच वाटत होतं. नाहीतर मागच्या वेळी झालं तसं व्हायचं. तिला वाटत होतं आपण आई होणार, त्या दृष्टीने सारी जबाबदारी घेतली जात होती आणि काही महिन्यातच कळलं तसं काहीच नव्हतं. अतिभावनात्मकतेतून एक आभास निर्माण झाला होता. या क्षणीही तिला असं वाटलं आपल्याला तसा भास होतोय. आपण आई होणं शक्य नाही आणि मातृत्वविहीन स्त्रीची सावली अशीच वांज असावी. ललिताचे शब्द मनाला भिडले, मनात वादळ निर्माण करून गेले. पण स्वतःला सावरत ती म्हणाली, ललिता, माताजी म्हणतात ते ठीकच आहे. उद्या सकाळी हे येतील, मग मी नवीन घराची कल्पना त्यांना सांगेन. बडी भाभीला पण तिकडेच नेईन. पण एकच कर, उद्या हे येईतोवर माताजीजवळ बोलू नकोस बरं. तरीही दुपारी माताजींकडून बोलावणं आलंच. मी ऐकलं की तू नवीन घरी जाणार आहेस. हो, आपली इच्छा असली तर. माझी कशाला असेल? मला वाटलंच आपली इच्छा कशी असेल. कोणता मुलगा आपल्या नजरेसमोरून जावा असं आईला वाटेल बरं. माताजी 7 वर्षात बोलले नाही एवढं 2 दिवसात मला बोलायला मिळालं. खूप बरं वाटलं. जन्मभरासाठी या शब्दांची शिदोरी पुरेल मला. माताजी काही बोलल्या नाहीत, नुसत्याच पुष्पाकडे पाहत होत्या. काळ्या सावळ्या चेहऱ्यावरचं बुद्धिवैभव आज पाहत होत्या. इतक्या वर्षात पुष्पाला अगदी जवळून पाहण्याची एकही संधी त्यांनी स्वीकारली नव्हती. ठीक आहे, जा. माताजी, खूप वर्षांनी बोलायची संधी मिळते. आणखी थोडं बोलून घेऊ का? मला काही तुम्हाला पटवायचं नाही. एकदा तुम्ही मला कलंकित म्हटलं, त्याचाही राग नाही मला. माझं रूप तुम्हाला आवडलं नाही, त्याचा राग कशाचा? धनदौलत देऊ शकले नाही म्हणून मला तुम्ही अपमानित केलं, त्याचाही राग नाही. आई रागावली तर बिघडलं कुठे? तुम्ही मला आईच्या ठिकाणी आहात. मला फक्त बहू म्हणून हाक ऐकायची आहे. म्हणाल मला बहू म्हणून? माताजींचं हृदय कुठंतरी हल्लं, पण काहीही प्रगट न करता त्या म्हणाल्या, नवीन घराची कल्पना मनातून काढून टाक. जा आता. दुपार टळली. मुलांचा खेळ अंगणात सुरू झाला. नेहमीप्रमाणे रामबाईनं मोगरीची टोपलीभर फुलं आणून ठेवली. बडी भाभी पाळण्यावर बसून हार करत होती. पुष्पा खेळ पाहत होती. इतक्यात दिनेश खिडकीजवळ आला आणि तिला ओरडून म्हणाला, भाभीजी, भाईसाहेब उद्या संध्याकाळी येणार आहेत. सकाळी येणार होते ना? हो,
पण खरेदी करायची म्हणत होते. पण तुला कसं कळलं? चाचा जे आलेत ना आत्ता पुण्याहून, ते सांगत होते. बरं बरं. पुष्पाला वाटत होतं, बडी भाभीला वाटत होतं तसंच झालं. माताजी हे सारं पाहत होत्या. मान मर्यादा ओलांडून त्याने असं बोलावं हे त्यांना पटलं नव्हतं. त्यापेक्षाही अधिक राग पुष्पाचा आला होता. तिनं त्याला उत्तर न देता त्याची वर बोलावून चांगलीच हजेरी घ्यायला हवी होती. माताजी रागानं लाल झाल्या होत्या, पण त्या बोलल्या नाहीत. पुष्पा मागे वळली. बडी भाभीजवळ पाळण्यावर बसत ती म्हणाली, बडी भाभी, त्या दिवशी मला सजवलं, आज सजवा ना. आज काय आहे? भाई पण इथे नाहीत. नसू देत, उद्या येणारच आहेत. मग फुलांचा वास घेऊन रोमांचित झालीस म्हणजे? हे काय बडी भाभी? बरं जा, नवीन साडी नेसून ये. आज तुला फुलराणीच करते बघ. पुष्पा आपल्या खोलीकडे पळाली. जाता जाता पिताजींच्या खोलीकडे वळली. पिताजी कसलं तरी पुस्तक वाचत होते. तिच्या बांगड्यांच्या आवाजानं त्यांचं लक्ष पुष्पाकडे गेलं. अरे बहू, आज ह्यावेळी? हो, सहजच. ये बेटी, बस. रोज तुमच्या गच्चीवरच्या गप्पा ह्यावेळी असतात म्हणून म्हटलं. बडी भाभी म्हणाली नवीन साडी नेसून ये, म्हणून इकडे आले. जाता जाता आपल्या खोलीकडे लक्ष गेलं. रोज फिरायला जाता ह्यावेळी तुम्ही, मग आज नाही गेलात? नाही बेटी, आता माझ्यानं काही होत नाही. थकलो, लवकर थकलो. पाय तर निकामी झाले. त्यातून इतर कोणी असतील सोबतीला तर जातो. धनराज बरोबर सकाळी जातो. हरी नाही तर विजय असतात, पण आजकाल त्यांना तरी कुठं वेळ असतो. हरीला लतिकाबरोबर कुठंतरी जायचं असतं. विजय बिचारा वसुली करण्यातच थकून जातो. शिवाय पत्रव्यवहार, हिशोब सारं तो बघतो. एवढा सारा पसारा आवरताना नाही म्हटलं तरी त्यालाही बरेच कष्ट होतात. पण पिताजी, हे सारं तुम्ही एकट्यानं सांभाळत, आता तिघं सांभाळत आहेत. माझी मुलं गुणाची. कधी भांडण नाही, कधी मतभेद नाही. आपलीच मुलं आहेत ती. बरं, जा बेटी. माझ्यासारख्या म्हाताऱ्याशी गप्पा मारून वेळ घालवू नकोस. गच्चीवर हवा चांगली आहे. जा जा बेटी, जा. आज जावंसं वाटत नाही पिताजी. एकाकी आयुष्य माणूस कसा कंटत असेल हो? माझ्यासारखा? अरे, मी खूप सुखात आहे. पण बडी बहू, तिचा छळ पाहताना तर माझं एकाकी आयुष्यसुद्धा थरारून उठलंय. आपल्या अगतिकतेची चीड आली, पण झापड लावल्या घोड्याप्रमाणे चालत राहिलो. आता झापड काढल्यावर दृष्टी इतकी अधू झाली, पाय इतके लंगडे झालेत की काही करणं अशक्य झालंय. कधी कधी वाटायचं आपण बडी बहूला म्हणावं, तू हा छळ सहन करू नकोस. बहू, तू आलीस आणि माझी सारी काळजी मिटली बघ. आता जाताना कशाची चिंता राहणार नाही बघ. पिताजी बोलत होते. पुष्पा ऐकत होती. ऐकता ऐकता तिचे डोळे भरून आले. कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी अश्रू गालावर ओघळलेच. पिताजीने ते पाहिले मात्र. कसे बसे ते उठले. तिच्याजवळ जाऊन तिच्या डोक्यावर हात ठेवत ते म्हणाले, बेटी. या शब्दानं तिचं उरलं सुरलं अवसान संपलं आणि ती एकदम त्यांना बिलगली. हुंदक्यानं तिचं शरीर गदगदत होतं. ते तिच्या पाठीवर थोपटत होते. एकाएकी हिला झालंय तरी काय ह्याचं त्यांना आकलन होत नव्हतं. बहू, तू जर अशी रडलीस तर श्रावण भाद्रपद कोरडे जातील बघ. अगं, अकाली नदी सागर भरतील. जीवनात सारं सहन करावं लागतं बेटी. माझ्यापेक्षा तुला लहान वयात खूप खूप सहन करावं लागलं. जाऊ दे, झालं. आता हस बरं नेहमीसारखी. पुष्पा एकदम भानावर आली.
तिनं पिताजींकडे पाहिलं. ते हसत होते. तीही हसली. औषध घेतलं पिताजी? तू दिल्याविना औषध घ्यायची सवयच उरली नाही मला. मग दुपारी घ्यायचं होतं. बेटी, आज दुपारी तू आली नव्हतीस. खरं सांगू, तू देतेस म्हणून औषध घेतो. हे असं करणं बरं नाही. तिने औषधांच्या गोळ्या दिल्या आणि निघताना ती म्हणाली, पिताजी, केवळ मलाच नव्हे तर तुमच्या मुलांना आणि तुमच्या बडी बहूला तर तुमच्या प्रेमाची अधिकच गरज आहे. तेव्हा मी सांगते, औषध हे घ्यायलाच हवं, घ्यायलाच हवं. पुष्पा घाईघाईनं आपल्या खोलीत गेली. बडी भाभी खूप दुरून हे सारं पाहत होती. बऱ्याच वेळानं पुष्पा हसत हसत बाहेर येताना दिसली. रुंद काठाची भरजरी आकाशी रंगाची साडी तिनं नेसली होती. संध्याकाळ जणू आकाशात उतरली होती. खूप मोठा घुंगट काढून ती बडी भावीच्या समोर उभी राहिली. अरे वा, आज अगदी नववधूसारखी सजलीस. भाई असते तर बरं झालं असतं. भाभीजी, ही साडी खूप सुंदर दिसते तुम्हाला, रामबाई म्हणाली. नानी आजींना नमस्कार करून येऊ का? आजकाल त्यांना उठवत नाही. हो, कर की. बडी भाभीनं खरंच तिला फुलांचा साज चढवला. संध्याकाळ गडद झाली तेव्हा साऱ्या जणी उठल्या. बडी भाभी म्हणाली, मी पोथी वाचते हं आता. बडी भाभी गेल्यावर पुष्पा म्हणाली, रामबाई, खूप वर्षे ह्या सर्वांसाठी तुम्ही केलं. यांच्यासाठी आईच्या मायेनं केलं. आज वाटतंय त्यांची आई म्हणून तुम्हाला नमस्कार करावा. असं म्हणत ती पटकन वाकली. बहू, म्हणत रामबाईनं तिला प्रेमानं जवळ घेतलं. त्यांचं ते मिलन चंद्र आकाशातून पाहत होता. त्या स्पर्शात शब्द संपले होते. रामबाई, आज मी जेवणार नाही. रात्री दूध आणाल ना? का बहूजी? नुसतं बहूच. आज सकाळचं जेवण पचलं नाही. आणि हरिभाई आले, विजयभाई आले की त्यांना म्हणावं भाभीनं बोलावलंय, असं म्हणून ते आपल्या खोलीकडे वळली. बऱ्याच रात्रीपर्यंत सारी जण गप्पा मारत होती. मध्यरात्री केव्हा तरी सारे उठली. हरिबाई म्हणाले, पुष्पा भाभी, आज खूप दिवसानं आकाश निरभ्र असल्यासारखं वाटलं. खूप बरं वाटलं. बाकी पुष्पा भाभी, तुझ्या सहवासात पुण्याला मी इतका ट्रेंड झालो की आता वाटतं नसतो झालो तर बरं झालं असतं. म्हणजे काय म्हणायचं विजयभाई? हेच की प्रत्येक मुलीनं तुमच्यासारखं असावं असं वाटतं. आणि त्या दृष्टीनं जेव्हा मी मुलीकडे बघतो ना, तेव्हा मला साऱ्या बहिणीच वाटतात. एकही चांगली पत्नी दिसत नाही. सारी जण हसली. त्यांचं हसणं ऐकून पिताजींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू गालावर ओघळले. तर नानी आजीनं देवाला पडल्या पडल्या हात जोडले. ते गेल्यावरही पुष्पाच्या खोलीतला दिवा जळत होता. बडी भाभी एकदा येऊन पाहून गेली. पुष्पानं मघाचा सारा शृंगार परत केला होता आणि ती बाईंच्या टेबलाजवळ बसून काहीतरी लिहित होती. उत्तर रात्र संपत आली होती. रात्र संपली. जात्यावरच्या ओव्या ऐकू येत होत्या. टेकडीवरच्या देवळात अभ्यंग स्नानासाठी शंख वाजत होते. कुठे कुठे सडा टाकल्याचा आवाज येत होता. यामिनी हळूहळू अंधाराची चादर बाजूला करून गाढ झोपी गेलेल्या दिवसाला उठवत होती. बडी भाभीशिवाय कोणीच उठलं नव्हतं. बडी भाभीनं पाहिलं, पुष्पा अजून झोपलीच आहे आणि रात्रीचा शृंगार तिने उतरवलाच नाही. बडी भाभी मनाशीच हसली. दिवस खडबडून जागा झाला होता. दैनंदिन व्यवहार सुरू झाले. कधी नव्हे ते आज पिताजी शांत झोपले होते. हरिभाई नुकतेच उठले होते. पुष्पाच्या खोलीत जाग नव्हती. बडी भाभी रामबाईला म्हणाली, पाहिलंच रामबाई, लहान मुलीसारखं वागली काल आणि आता थकून झोपली. जा उठव तिला. झोपू द्या बडी भाभी, कधी झोपत नाही ती. बराच वेळ झालाय, झोपेल दुपारी पुन्हा. जा.
रामबाई जरा अनिच्छेनेच पुष्पाला उठवायला गेली आणि काही क्षणातच तिची किंकाळी वाडाभर घुमली. बडी भाभी धावतच खोलीत गेली. पुष्पा काळी निळी पडली होती. अतिप्रमाणात विष घेतलं गेलं होतं. बडी भाभी एकदम तटस्थ झाली. पिताजी कसे तरी धडपडत तिच्या खोलीत आले आणि बहू म्हणून तिच्या पायाशीच कोसळले. हरिबाई क्षणभर चकितच झाले. विजयला तर काही सुचतच नव्हतं. भाभी भाभी म्हणून तो रडतच होता. हरिबाईनं लगेच फोन केला. काही वेळातच डॉक्टर आले. पण डोस जास्त प्रमाणात घेतल्यामुळे उत्तर रात्रीच पुष्पाचा प्राण गेलाय असं त्यांनी सांगितलं. माताजीला वाटत होतं ह्या विलक्षण पुरीने मरणोत्तर आपला सूड उगवला आहे. ललिता तर घाबरली होती. नाण्याजी तिचा चेहरा कुरवाळत बोलत होती. बेटी बेटी काय केलंस ग हे? अगं अगं तुला त्या गावचा रस्ता माहीत होता तर मलाही बरोबर न्यायचं होतंस. अगं मीच धावत जाऊन तुला अडवलं असतं. माझ्याशी कधी खोटं बोलली नाहीस. पण बेटी आयुष्यात खूप खूप मोठं खोटं बोललीस. कधी नाटकी वागली नाहीस. शेवटी नाटक करून फसवलंस ग, फसवलंस. पिताजी धाय मोकलून रडत होते. बेटी बेटी काय केलंस ग हे? तोंडून शब्द फुटत नव्हते. असं कोणतं दुःख होतं ग भाऊ? सांगायचं तरी. सोडून गेलीस की परत परत नाही ग आणता येणार. आणि अगोदर समजत तर तरी ह्या दुबळ्या हाताने कसा सावरणार होतो तुला मी. अचानक भाई आले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची काजळ रेषा आणि स्मशान शांतता पाहून ते मनात सरकलेच. गर्दीला बाजूला करत ते पुढे गेले आणि एकदम थबकलेच. त्यांचा स्वतःवर विश्वासच बसेना. काही वेळाने सत्यस्थितीची जाणीव झाल्यावर ते पुष्पाजवळ गेले. एकटक तिच्याकडे पाहताना त्यांची पापणी लवत नव्हती. तासभर गेला तरी भाई शब्द बोलेनात. डोळ्यांतून थेंबभर पाणी नाही. शेवटी हरिभाईंकडून राहवलं गेलं नाही. बाई म्हणून त्याने भाईंना घट्ट मिठी मारली. पण भाई निर्विकार होते. पिताजी त्याला घुसळत म्हणाले, धनराज या घरातलं देवत्व संपलं रे. चैतन्य गेलं रे. अरे अरे काय झालं हे बेटा धनराज? धनराज. भाईंच्या कानात काही शिरत नव्हतं. कालच्या कळ्या उमलल्या होत्या. त्यामुळे लांब लचक वेणीवरचा गजरा फुलला होता. अंगावर फुलांचा सारा साजली आलेली पुष्पा मात्र अगदी निर्माल्यवत पडली होती. ही उमलती कळी त्यांना काही कळत नव्हतं. त्यांच्या साऱ्या संवेदना बधीर झाल्या होत्या. भाई. विजय भाईजवळ आला आणि कुशीत शिरला. भाई भाई बोला ना, बोला. भाभीप्रमाणे तुम्हीही रागावलात माझ्यावर. रागवा रागवा भाई, खूप रागवा. भाभी रुसली आमच्यावर. का रुसली कोण जाणे. विजय बोलतच होता. बडी भाभी तोंडात पदराचा बोळा घालून एका बाजूला उभी होती. सारी खोली हुंदक्याने भरून गेली होती. पण भाई अविचल होते. एखाद्या वादळ वारा सहन करत उभ्या राहिल्या शिलाखंडासारखे. त्यांना कसं बोलतं करावं ह्याचाच हरिबाईंना विचार पडला. प्रत्येकालाच ही जाणीव मनातून होती. दुःख अनावर असलं तरी शेवटी चैतन्य संपल्यावर क्रियाकर्म हा व्यवहार पाळावाच लागणार होता. पण भाई बोलेनात, उठेनात. हरिबाई त्यांच्याजवळ गेले आणि हळुवारपणे म्हणाले, भाई दुपार झाली. आपला शोक आवरा. जे घडायला नको होतं ते घडलंय. का घडलं हे काही कळत नाही. बडी भाभीच्या एकदम डोक्यात आलं. रात्री पुष्पा काहीतरी लिहित होती. ती एकदम टेबलाजवळ गेली. भाईच्या नावाचं पाकिट तिथं होतं. हरिभाई हे पाकिट. हरिभाईनं ते पाकिट उघडलं. त्यात भाईंच्या नावाचं पत्र होतं. त्याने ते भाईंना दिलं. पण भाई अविचल बसून होते. शेवटी भरल्या डोळ्याने ते पत्र हरिभाईने वाचायला सुरुवात केली.
प्रिय धनराज, 7 वर्षाने ह्या नावाने मी तुम्हाला आज प्रथमच पत्र लिहिते आणि ते शेवटचंच आहे हेही सत्य आहे. आज मी सर्वांचा हसत खेळत निरोप घेतला. तुमचा निरोप घेणं मला कधीतरी जमलं असतं का? आयुष्यभर केवळ प्रेमच केलं तुम्ही. त्या प्रेमाचा निरोप घेणं कसं शक्य होतं मला? मी तुमची पत्नी, पण तुम्ही माझे सर्वस्व होतात, जवळचे मित्रसुद्धा. आणि म्हणूनच आज धनराज नावानं पत्र लिहिते मी. आयुष्याची पानं फडफडत होती. सुखदुःखाचा हिशोब मांडत जीवनाची चढती कमान आपण चढत होतो. आज आज निरोप घेताना वाटतं तुम्ही कधी भांडलाच नाहीत माझ्याशी. तीही एक आठवण मी मनाशी जपली असती. लग्नाचा विचार आपण दोघांनी एकदम एकाच वेळी केला. त्यावेळी तुम्हाला वाटत होतं मी रस्त्यात पडेन, पण पडायची संधीच दिली नाहीत तुम्ही. मला सावरत राहिलात. आज मात्र मी अशी धावणार आहे की पडले तरी उचलायला तुम्ही येणार नाहीत. तुम्ही म्हणाल कंटाळीस मला. तुम्हीच सांगा, मी रागवेन तुमच्यावर? मी कंटाळेन अशी? पण आयुष्यात साऱ्याच प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत आणि वेळ अशी येते की आयुष्यात जगावंसं वाटत नाही. मातृत्वाबद्दल बोलला तर तसं नाही बरं. मला माहीत आहे की माझ्याबरोबर एका बालजीवाची हत्या होईलही, पण त्या बालजीवाला अजून स्थैर्य नसल्यामुळे अंकुरातच कुडलाय तो अंकुर. पाप लागेल मला, पण चालेल. आयुष्यात कोणत्याही एका गोष्टीला महत्त्व देऊन कसं चालेल? आयुष्यात पावित्र्य हे स्त्रीधन आहे. त्यावर शिंतोडे उडाले की संपलं. स्त्री संपली. मला अग्नी दिव्य करायला सांगितलं होतं, आठवतं? आज मला अग्नी दिव्यातून जाताना केवळ तुम्हाला सांगावंसं वाटतंय की मी पवित्र आहे मी. पण जननिंदेची शब्द ऐकायची माझी तयारी नसल्यामुळे मी हा एकटा मार्ग शोधला आहे. माझ्यासारख्या वकील स्त्रीने हा मार्ग स्वीकारावा हे योग्य नाही. मी घराशी फारकत घेऊनही स्वाभिमानाने जगू शकले असते, पण ज्या घराशी पवित्र बंधनाने माझं नातं जुळलंय त्या घराला सोडून जाणं योग्य होणार नाही. मला नाहीतरी नेहमीच धावत पळत जायची सवय आहे. नेहमी पर्वतीवर जाताना तुमच्या अगोदर वर जायची मी. अगदी तशीच तुमच्या अगोदर जात आहे आणि तुमची वाट मात्र पाहत राहीन मी. कारण सध्या थकले तेव्हा झोपायचे. तुम्ही खूप वेळाने या. अर्थात मी वाट पाहत राहीन, पण त्या अगोदर फक्त एकच, एकटे राहू नका. जीवन एकट्याने घालवावं असं नाही. तुमच्यासारख्या भावनाप्रधान माणसाने तरी एकटं राहू नये. सोबतीनं राहा. ती सोबत कोणाचीही असू द्या, पण एकटे मात्र राहू नका. माझ्यासाठी तरी, किमान माझ्यासाठी तरी. आणखी काही शब्दाविना तुम्ही ते सारं जाणताच आहात. मी जाते पुढील मुक्कामी. तुमचा निरोप घेताना मला स्वतःला मी आवरत नाही. तुम्ही असता तर मी हे धाडस केलं नसतं, म्हणून न कळवता जाते हो. आपल्या प्राणप्रिय सखीला रागावणार नाही ना? तुमच्या एकटेपणाची जाणीव आहे, तरीही चारित्र्यासाठी जीवनाचं मोल द्यावं लागलंय. हो, आपल्या पिताजींना जपा. जाताना सर्वांचे चेहरे नजरेसमोर येत आहेत आणि भरून येतंय, पण आता निघतेच, नाहीतर उशीर व्हायचा. जाऊ ना मी? नाही, जातेच. पुन्हा भेटू कधीतरी. हो, नक्कीच. पुन्हा सांगते, तोवर एकटे राहू नका. प्रेमात राहा, मायेत राहा, आनंदात राहा. तुमचीच पुष्पा. हरीबाईंनी ती चिठ्ठी वाचली आणि पुन्हा एकदा बांध फुटल्यासारखे ते रडायला लागले. कुणी कोणाला सावरावा असा प्रश्न निर्माण झाला होता. शेवटी बडी भाभी पुढे झाली.
विजयभाईंच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, उठा विजयभाई, शोक आवरा. विजयभाईने एकदम बडीबाबींचे हात पकडले. त्या हातात चेहरा लपवला. बऱ्याच वेळाने हरिबाईही उठले. कर्तव्याची जाणीव झाली. त्यांनी सारी जमवाजमव करायला सुरुवात केली. पिताजी भिंतीला टिकून बसले होते. एका बाजूला बाई अजूनही निर्विकार मुद्रेने पुष्पाकडे पाहत बसले होते. विजय घाबरला. त्याने लगेच डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर फोनवर म्हणाले, त्याने रडून मोकळं व्हायला हवं, त्यासाठी प्रयत्न करा. हो, मग पुन्हा फोन करा. शेवटी हरिबाईने सारा मोह बाजूला सारून तिरडी बांधायला सुरुवात केली आणि मग भाईंना हलवत म्हटलं, भाई, भाई, उठा आता, उठा, शोक आवरा. भाई, उठा आता, भाई. गदागदा हलवत हरिबाई जोरात म्हणाले. भाईंच्या डोळ्यात वस्तुस्थितीची जाणीव उमटली. ते उठले आणि सामानाच्या बॅगेजवळ गेले. साऱ्यांचं लक्ष त्यांच्या हालचालीकडे लागलं होतं. त्यांनी कपडे बाजूला काढून एक मोठा बॉक्स काढला. हरिबाई पाहतच राहिले. तो बॉक्स उघडून त्यांनी दीडवीत लाल भडक जरीकाठ असलेली कोसा साडी काढली आणि ती पुष्पाच्या अंगावर घातली. त्या साडीचा लाल पदर तिला पुढनं घातला. त्या साडीत खरोखरीच ती नववधूसारखी दिसत होती. भाईंनी काठ सारखे करून तिच्या डोक्यावरून पदर दिला आणि भाई एकदम तिच्या अंगावर पडून ओक्साबोक्षी रडायला लागले. त्यांच्या रडण्यानं सारी जमलेली मंडळी थक्क होऊन गेली. इतका वेळ कोंडलेला भावनावेग त्यांना सांभाळता येत नव्हता. सारं संपलं होतं. भाईंचा प्रतिकार संपला होता. शेवटी पुष्पाने अग्निदिव्य केलं होतं. या गोष्टीला महिना झाला होता. पण महिनाभरातले सारे दिवसच भाईंनी स्वतःला कोंडून घेतले होते. त्यांच्या खोलीत जाऊन त्यांच्याशी बोलायची हिंमतही कोणात नव्हती. शेवटी एक दिवस कशीबशी नानी आजी त्याच्याजवळ जाऊन बसली. बेटा धनराज, असं करू नकोस रे. तू असा बसलास तर त्या तुझ्या पिताजीकडं कोण पाहिल रे? त्याला तर 2 मृत्यूंचं ओझं सांभाळण्याची ताकद उरली नाही आता. त्याला सांभाळ बेटा, सांभाळ त्याला. माझा भगवती खचत चाललाय रे, खचत चाललाय तो. नान्याजी, एकच शब्द भाई बोलले आणि ते तसेच उदास बसून राहिले. नान्याजी खूप बोलली, खूप रडली आणि बिचारी आपल्या खोलीकडे वळली. बडी भाभी हे सारं पाहत होती. तिच्याजवळ हरिभाईने दिलेलं पुष्पाचं पत्र होतं. ते तिने कितीदा तरी वाचून पाहिलं होतं. भाईंना एकटं सोडू नये ही तिची मनापासूनची इच्छा होती. पण अशा परिस्थितीत त्यांच्याशी काही बोलावं तरी कसं, असा प्रश्न तिला पडला. या मनस्थितीतून त्यांना बाहेर काढायला हवं होतं. त्यांच्यावर मनापासून प्रेम करायला हवं होतं. वेळ पडली तर सारी मर्यादा सोडायला हवी होती. पण हे शक्य होत नव्हतं. बडी भाभीनं स्वतःला उलटसुलट तपासून पाहिलं. भाईंची मागणी आठवली. सारं शरीर क्षणभर रोमांचित झालं. पण दुसऱ्या क्षणी तिला आपल्या मर्यादांची जाणीव झाली. मग भाईंना असंच राहू द्यायचं? तिच्याच मनात प्रश्न उद्भवला. मग काय करायचं? दुसऱ्या मनानं प्रश्न केला. शक्यच नाही. तुझं त्यांच्यावर प्रेम नाही? खरं खरं सांग. प्रतारणा करू नकोस. अगदी खरं सांग. कुळाची मर्यादा, हे पवित्र नातं मला जपायचंय. नातं कोणासाठी? माणसाच्या सुखासाठी की माणसाच्या सुखावर घाला घालण्यासाठी? नाही, हे सारं पटत नाही. मी अगतिक आहे. तू मनावर जबरदस्ती करते आहेस आणि शरीरावरही. खरं सांग, खरं सांग. दुसरं मन गप्प बसलं. पहिलं मन प्रश्न करतच होतं. बडी भाभी भाईंकडे पाहत स्वतःच्या मनाचा गोंधळ लपवीत भिंतीशी बसून होती.
आज मुद्दामच रामबाईंकडून तिने भाईंना बोलावून घेतलं होतं. भाई आले तरी पाळण्यावर बसून होते. दिवसाची पदचिन्ह आता क्षितिजावर उमटली होती. तरीसुद्धा भाईंना कशाचीच क्षिती नव्हती. सकाळ धुक्यात हरवली होती. दुपार आकाशभर हसत होती. संध्याकाळ उदास होत होती. रात्र जागत होती, पण काळ वेळेचं भान संपून भाई निर्विकार झाले होते. त्यांच्या गौर वर्णावर काजळ छाया पसरली होती. चमकणारे डोळे खोल खोल चालले होते. दाढी वाढली होती. डोक्यावरचे केस पिंजारले होते. जेवणाचीच काय, पण दैनंदिन व्यवहाराची जाण त्यांना उरली नव्हती. घरी भेटायला येणाऱ्यांना ते भेटत नव्हते. पिताजी खंगत चालले होते. अंथरुणावर पडल्या पडल्या ते स्मरणी ओढायचे, पण ती स्मरणी केव्हाच खाली पडलेली असायची आणि कुठल्याही विचारांचं प्रतिबिंब डोळ्यांच्या कडांशी थांबलेलं असायचं. बडी भाभीने हाक मारली की दचकून भानावर यायचे. विचारायचे, बहू, धनराज जेवला ना? बोलतो ना आता? बेटी, त्याला एकदा माझ्याकडे आण ग. आता उठण्याची ताकद नाही मला. बहू, बहू, एक सांगू, रागावू नकोस. मनात गैरसमज करून घेऊ नकोस. तूच सांभाळ बेटा त्याला आता. तूच सांभाळ. बडी भाभीच्या मनात त्या शब्दाने फेर धरला होता. ती अत्यंत अस्वस्थ झाली होती. भाई, तिने हळुवार आवाजात हाक मारली. भाई दूरवर पाहत बसले होते. ती उठली. भाईंच्या पाळण्याजवळ जात तिने पुन्हा साद घातली. भाई. भाईंना कुठेतरी संवेदना जाणवली, पण त्यांची नजर जरा सुद्धा ढळली नाही. पाळण्याच्या कडीला धरला त्यांचा हात लाल झाला होता. बडी भाभीने त्या हातावर आपला हात ठेवला. त्यांच्या हाताची कडीवरची पकड सैल झाली. भाईंना हे सारं किंचित जाणवत होतं. बडी भाभी आणखी जवळ सरकली. भाईंच्या गुंतलेल्या केसांतून हळुवार बोटं फिरवायला सुरुवात केली. भाईंच्या अंतर्मनात संवेदना जाणवत राहिली. काही वेळाने बडी भाभीने त्यांचा चेहरा आपल्या हाताच्या उंजळीत धरला आणि त्यांच्या डोळ्यात पाहत तिने मृदूतर साद घातली. भाई. भाईंना काही सुचेनासं झालं. विचारांच्या लहरी एकात एक गुंतत होत्या. कुठेतरी संवेदना जाग्या होत होत्या. कुठेतरी काय होतं हे कळायच्या आत भाईंनी बडी भाभीच्या कमरेला प्रचंड आवेगाने मिठी मारली. भाभीला तो आवेग सहन होत नव्हता, पण तो आवेग सहन करत ती उभी राहिली. तो आवेग संपल्यावर भाई गदगदून रडायला लागले. कितीतरी वेळ भाईंचं शरीर कापत होतं. बडी भाभी शांतपणे त्यांच्या केसांतून बोटे फिरवत होती. भाई, आता शांत व्हा. आता जरा रोजच्या व्यवहारात लक्ष घाला. पिताजींकडे पहा. ते आता बिछाण्यातून उठू शकत नाहीत. आणि थकलेल्या नानी आजीकडे कोण पाहिल? घरात तुम्ही मोठे आहात. तुम्ही जर घरातलं लक्ष काढलं तर कोण सावरेल ह्या घराला? हरिबाई ललिताच्या काळजीत आहेत. बिचारी ओकाऱ्यांनी बेजार झाली. आणि विजयबाई अजून खूप लहान आहेत. तुम्हाला तुमचं डोंगरा एवढं दुःख बाजूला सारायलाच हवंय. हो. भाई शांत बसून होते. बडी भाभी हळूहळू समजावून सांगत होती. भाईंना आपल्या कर्तव्याची पहिली जाणीव झाली. ते पटकन उठत म्हणाले, बडी भाभी, माफ कर. अनवधानाने मी माझी मर्यादा ओलांडली. उद्यापासून सारं ठीक होईल. आपल्या कोशातून बाहेर आलेल्या भाईंना पाहून बडी भाभीने देवाला हात जोडले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.